नर्मदेच्या विशाल पात्रात आपलं प्रतिबिंब पाहणारा हा ऐतिहासिक महेश्वर किल्ला हा केवळ दगडविटांचा सांगाडा नाही, तर तो मराठा साम्राज्याच्या एका तेजस्वी आणि सुवर्ण अध्यायाचा जिवंत साक्षीदार आहे. ज्या भूमीला प्राचीन काळापासून माहिष्मती म्हणून ओळखलं गेलं, त्याच भूमीला खऱ्या अर्थाने वैभव आणि ओळख प्राप्त करून दिली ती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी. स्वराज्य रक्षकच्या आजच्या या विशेष भागात आपण या ऐतिहासिक महेश्वर किल्ल्याचा प्रवास, तिथली वास्तुकला आणि अहिल्यादेवींच्या अफाट कर्तृत्वाचा सखोल वेध घेणार आहोत. 1767चा तो काळ होता. सुभेदार मल्हारराव होळकर आणि खांडेराव होळकरांच्या निधनानंतर होळकर साम्राज्याची धुरा राजमाता अहिल्यादेवींच्या खांद्यावर आली. त्यांनी इंदूरहून आपली राजधानी नर्मदा तीरावरील महेश्वरला हलवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. महेश्वरची निवड करण्यामागे केवळ संरक्षण हा उद्देश नव्हता, तर नर्मदेची पवित्रता आणि व्यापारवृद्धी हे देखील महत्त्वाचे पैलू होते. या किल्ल्याची तटबंदी पाहताना पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे याची मजबूती. अवाढव्य बुरुज आणि नर्मदेच्या लाटा शतकानुशतके या भिंतींवर आदळत आहेत, पण हा किल्ला आजही एखाद्या पहाडासारखा ताठ मानेने उभा आहे. या तटबंदीवरून जेव्हा आपण चालतो तेव्हा समोर दिसणारा नर्मदेचा अथांग विस्तार आणि खालच्या घाटावरची गजबज आपल्याला एका वेगळ्याच काळात घेऊन जाते. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला नर्मदा घाट हा भारतातील सर्वात देखण्या आणि शिस्तबद्ध घाटांपैकी एक मानला जातो. या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या पायऱ्यांची रचना, प्रशस्तपणा आणि तिथलं स्थापत्य नियोजन. अहिल्यादेवींनी फक्त मंदिरं बांधली नाहीत, तर माणसांना जगण्याची आणि श्रद्धेची केंद्र दिली. घाटावर उभं राहून जेव्हा आपण वर किल्ल्याकडे पाहतो तेव्हा मराठा स्थापत्यशैलीचं ते अद्भुत रूप डोळ्यासमोर येतं. किल्ल्याच्या भिंतींवर आणि मंदिराच्या गाभाऱ्यात कोरलेले हत्ती, घोडे, नर्तकी आणि पौराणिक कथांचे प्रसंग आजही इतके जिवंत वाटतात की जणू काही ते आपल्याशी थेट संवाद साधत आहेत. आता आपण प्रवेश करूया या किल्ल्याच्या सर्वात पवित्र आणि महत्त्वाच्या भागात, तो म्हणजे अहिल्यादेवींचा राजवाडा. एखाद्या राणीचा महाल म्हटला की आपल्या डोळ्यासमोर सोन्या चांदीचा झगमगाट येतो, पण महेश्वरचा अनुभव याला पूर्णपणे छेद देणारा आहे. हा राजवाडा अत्यंत साधा, लाकडी कोरीव काम असलेला आणि मनाला कमालीची शांतता देणारा आहे. अहिल्यादेवींनी कधीही स्वतःसाठी मोठे महाल बांधले नाहीत. त्यांचं साधं सिंहासन आणि त्यांचं ते साधं देवघर, जिथे त्या तासनतास शिवभक्तीत तल्लीन असायच्या, ते आजही तिथे जतन केलेलं आहे. हा राजवाडा आपल्याला साक्ष देतो की सत्ता आणि संपत्ती हातात असतानाही माणूस किती जमिनीवर राहू शकतो आणि शिवारपण भावनेने राज्य कसं करू शकतो. पण महेश्वर म्हणजे केवळ राजवाडा नाही, तर इथलं अहिल्येश्वर मंदिर हे स्थापत्यकलेचं शिखर आहे. या मंदिराच्या भिंतींवर जे कोरीव काम आहे त्यामध्ये मराठा सैन्य, त्यांचे हत्ती, घोडे आणि पालख्या यांचं अतिशय सूक्ष्म चित्रण केलं आहे. हे मंदिर बांधण्यासाठी त्या काळात महाराष्ट्रातून आणि परप्रांतातून नामवंत कारागीर बोलावले गेले होते. मंदिराच्या गर्भगृहात गेल्यावर जो शांत अनुभव येतो तो शब्दांत मांडणं कठीण आहे. असं म्हणतात की अहिल्यादेवींनी जेव्हा सोमनाथ किंवा काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हा त्या मंदिरांची प्रतिकृती किंवा आराखडा याच महेश्वरच्या भूमीत तयार झाला होता. महेश्वरचा इतिहास हा संघर्षाचा आणि धैर्याचा इतिहास आहे. जेव्हा आपण किल्ल्याच्या तटबंदीवरून चालतो तेव्हा आपल्याला काही गुप्त मार्ग आणि कोनाडे दिसतात. हे मार्ग युद्धाच्या प्रसंगी सैन्य हालचालींसाठी वापरले जात असत. पण या किल्ल्याचं खरं सौंदर्य हे इथल्या छत्रीमध्ये दडलं आहे. विठोजी होळकरांची छत्री पाहताना तिथल्या खांबांवरची कोरीव कामं पाहून मन थक्क होतं. प्रत्येक दगडावर कोरलेलं शिल्प हे त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याची आणि होळकर घराण्याच्या कलेप्रती असलेल्या आदराची साक्ष देतं. या किल्ल्याच्या इतिहासात एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे अहिल्यादेवींचा न्यायनिवाडा. असं म्हणतात की या किल्ल्याच्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो श्रीमंत असो वा गरीब, समान न्याय दिला जात असे. स्वतःच्या मुलाने जरी चूक केली तरी त्याला शासन करण्याइतकी कडक शिस्त आणि न्यायाची चाड राजमातेकडे होती. हीच ती जागा आहे जिथे बसून त्यांनी उत्तरेतील राजकारणाचे अनेक पेच सोडवले आणि पेशव्यांशी असलेल्या संबंधांमध्ये मराठा साम्राज्याचं हित सर्वोच्च ठेवलं. नर्मदा नदीच्या पात्रात किल्ल्याच्या अगदी समोर एक छोटं मंदिर दिसतं, ज्याला बाणेश्वर मंदिर म्हणतात. असं मानलं जातं की हे मंदिर या परिसराचं भौगोलिक केंद्र आहे. पौराणिक कथानुसार या ठिकाणचा दगड हा साक्षात शंकराचं रूप मानला जातो. पावसाळ्यात जेव्हा नर्मदा नदी दुथडी भरून वाहते तेव्हा हे मंदिर पाण्याखाली जातं, पण नदीचं पाणी ओसरताच ते पुन्हा तितक्याच तेजाने उजळून निघतं. निसर्ग आणि श्रद्धा यांचा हा अद्भुत संगम फक्त महेश्वरलाच पाहायला मिळतो. अहिल्यादेवींनी केवळ आध्यात्मिकच नाही तर आर्थिक क्रांतीही केली. त्यांनी याच किल्ल्याच्या परिसरात विणकरांना आश्रय दिला आणि जगप्रसिद्ध महेश्वरी साड्या या कलेला जन्म दिला. आजही महेश्वरच्या घराघरातून येणारा हातमागाचा तो आवाज अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीची आठवण करून देतो. युद्धाच्या धामधुमीतही प्रजेला रोजगार देणारी ही राजमाता खऱ्या अर्थाने लोकमाता होती. त्या काळी त्यांनी विणकरांना दिलेल्या सवलती आणि प्रोत्साहन यामुळेच आज ही कला जागतिक स्तरावर पोहोचली आहे.
या किल्ल्याच्या बुरुजांवरून संध्याकाळी जो सूर्यास्त दिसतो तो पाहताना मन भरून येतं. अस्ताला जाणारा सूर्य जेव्हा नर्मदेच्या पात्रात सोनेरी रंग सांडतो आणि किल्ल्याच्या तटबंदीवर त्याचा प्रकाश पडतो, तेव्हा असं वाटतं की आपण इतिहासाच्या एका सोनेरी पानावर उभे आहोत. महेश्वरचा हा किल्ला आपल्याला केवळ इतिहास शिकवत नाही, तर तो आपल्याला जगण्याची एक नवी दृष्टी देतो. संयम, भक्ती, न्याय आणि लोककल्याण हे 4 खांब या किल्ल्याच्या पायात आहेत आणि म्हणूनच हा किल्ला आजही अढळ आहे. आपल्याला अभिमान वाटायला हवा की महाराष्ट्राच्या या महान कन्येने मध्य प्रदेशच्या या भूमीवर मराठी संस्कृतीचा आणि स्वराज्याच्या विचारांचा झेंडा इतक्या दिमाखात फडकवत ठेवला. महेश्वरचा हा प्रत्येक दगड राजमाता अहिल्यादेवींच्या त्यागाची आणि कर्तृत्वाची गाथा ओरडून सांगतोय. स्वराज्य रक्षकवरील हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. अहिल्यादेवींच्या जीवनातील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देतो? आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या इतिहासाचा हा वारसा घराघरात पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक स्थळाची माहिती घेऊन. तोपर्यंत पाहत रहा आपल्या मातीचा इतिहास. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय.